हॅलो गाईस, तर आपल्या कडूगोड व्लॉगमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते. तर आज आपण जाणार आहोत डीमार्टला, जो मंथच्या पहिल्या आठवड्यात आपल्याला डिडक्शनचा झटका देतो. तो झटका घ्यायला आम्ही चाललेलो आहेत. तर सॅटर्डे संडे असल्यामुळे डीमार्टमध्ये एवढी गर्दी होती, लिटरली आम्हाला एवढा वेळ लागला शॉपिंग करायला. त्याच्यामुळे मी काही ते शॉपिंगचं शूट नाही केलेलं, बट डिरेक्टली आम्ही काउंटरवरती आलो बिलिंगच्या. तर बिलिंगच्या काउंटरवरती तुम्ही गर्दी बघू शकता. आणि हा मुलगा ह्याने 2-4 टी शर्ट घेतलेले होते, का तर तो बोर झाला होता रूमवर, म्हणून तो इकडे आलेला होता. आणि तो मध्येच म्हटला की मॅम मला करू देत, आणि तो फायनली सक्सेस झालेला आहे. हे बरं असतं बाबा, 2-4 वस्तू घ्यायच्या, जाऊन उभं राहायचं. मॅम माझ्या 2-4च वस्तू आहेत. मॅम माझ्या 2-4च वस्तू आहे, मला गप्पा मारायच्या, मला टाइमपास होतं म्हणून मी आलो रे बाबा. थँक्यू बोल सर. आणि मी त्याच्याकडून असं पद्धतीने थँक्यू बोलून घेतलेलं आहे. आणि माझ्या यूट्यूबला आणि इन्स्टाला त्याला सबस्क्राईब करायला लावलं होतं, आणि त्याने चक्क तिथेच इंस्टाग्रामला मला फॉलो केले. तर तुम्ही मला इंस्टाग्रामला फॉलो करू शकता. बोरुडे शीतल हे माझं इंस्टाग्रामचा आयडी आहे. तर तुम्हाला तिथे छान छान व्लॉग बघायला भेटतील. मी फूड पेज पण चालवते, सो माझं फूड पेजही इंस्टावरती आहे. अशा पद्धतीने आम्ही सगळं आमचं घेतलेलं सामान आम्ही ट्रॉलीमध्ये शिफ्ट केलं आणि आम्ही बाहेर निघालो. आणि ही डीमार्टची पिशवी आम्ही घेतली होती, इन द सेन्स चोरून घेतली होती असं म्हणता येईल. एक्स्ट्रा आली होती ॲक्च्युली ती आमच्या ह्याच्यामध्ये. तर मग आम्ही तशीच फोल्ड करून ती आमच्या बॅगमध्ये ठेवली. आणि पहिल्यांदा असं झालं आहे की आमचा खर्च आम्ही कमी केला आहे. फक्त 2872 बिल आमचं आलेलं होतं. मंथ एंडिंगला आम्ही ठरवलं होतं की आम्ही आमचा खर्च खूप कमी करणार आहे. त्याची ही पहिली सुरुवात. आणि बाहेर पडण्यासाठी जी प्रोसेस करायला लागते डीमार्टमध्ये, आपल्याला एक ऑथोराइज्ड शिक्का लागत असतो आपल्या सामानाच्या लिस्टवरती. तर त्यांनी आमचं सामान चेक केलं आणि मस्तपैकी एक शिक्का देऊन दिला. खरंच ना, किती छान असतात ना त्यांची. ॲक्च्युली स्माईल खूप भारी होती, माहिती आहे, भारी वाटलं बघून. आणि पॉपकॉर्नकडे न बघता आम्ही सरळ गेलो, कारण मला डीमार्टचे पॉपकॉर्न बिलकुल पसंत नाही आहेत. आणि जशी लाईफ आपली घरंगळत चाललेली आहे सध्या तशाच पद्धतीने माझी ट्रॉली पण चाललेली आहे घरंगळत. तर मेन टाईम आम्ही कॅब बुक केलेली होती, बट ट्रॅफिक एवढी होती तर कॅब यायला खूप वेळ होता. आणि त्यानंतर आम्हाला कळलं की शमीच्या फोनची बॅटरी 5% आलेली आहे. तर आम्ही शमीचा फोन आपोआप ऑफ झालेला, आणि मग मी माझ्या ह्याच्यावरनं कॅब बुक केली. आणि कॅब येईपर्यंत मी हे वातावरणाचा छानसा व्हिडिओ शूट केलेला. अगदी फ्रेश वाटत होतं. खरं एवढी गर्दी होती तिथे, त्या गर्दीतही मला हे कॅप्चर करता आलं आणि मला हे अनुभवता आलं. खरंच खूप भारी. आपल्या लाईफमध्ये अशा गोष्टी असतात काही ज्या आपण अनुभवायला पाहिजे. आणि आम्हाला खूप भूक लागली होती, म्हणून आम्ही सोया पॅकेटमध्येच फोडलं आणि खाल्लंही. तर अशा पद्धतीने आमची डीमार्टची ट्रिप सक्सेसफुल झालेली होती आणि आम्ही परतीच्या दिशेने निघालेलो होतो. तर भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. स्टे ट्यून. बाय गाईज. काळजी घ्या सगळ्यांनी.